नमस्कार मित्रांनो, तर तुमचं परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आमचा NNS कॅम्पचा तिसरा दिवस आहे आणि आज आमची ॲक्टिव्हिटी अशी आहे का गावातली आम्हाला स्मशानभूमी साफ करायची आहे. त्याच्यासाठी बघा समर्थ भाऊ, राजवीर भाऊ, आम्ही सर्व इथं पावडे बिवडे झाडू बिडू सर्व घेऊन आलेलो आहे आणि ही आमची मागं पूर्ण गँग आहे. हे बघा ही आमची सर्व गँग आहे आणि पुढं ही स्मशानभूमी आलेली आहे. आता आम्ही तिथे जाऊन सर्व साफसफाई करणार आहोत. ते सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज इथं आम्ही स्मशानभूमीत आलेलो आहे. समर्थ भाऊ आम्ही इथं आता प्लॅनिंग चालू आहे कोणी काय करायचं. स्मशानभूमीत आल्यावर सुद्धा असं लोकांना एकदम फ्रेश वाटलं पाहिजे. जे आम्ही सर्व नियोजन करतोय म्हणजे स्मशानभूमीत आले लोकांना असं नाही वाटलं पाहिजे का आपण इथं जाळायला आलोय का जाळण्याची स्वच्छता केली पाहिजे डायरेक्ट लोकांना आधी जाळलं पाहिजे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. बाकीचे सगळे उभे टाइमपास करते पण हा खूप प्रामाणिकपणे काम करतोय. याला अवॉर्ड दिला पाहिजे कशात तरी. आणि तिकडं सरण ते काहीतरी जाळतंय वाटतं. इकडं बाकीचे टाइमपास करते आणि आम्ही दोघं इथं सावलीत उभे. आम्ही फक्त लक्ष ठेवतोय कोण काय करतंय. सर्वजण साफसफाई करताय ना आम्ही यांच्याकडून करून घेतोय कारण की सगळ्यांनीच करून चालत नाही. काही करून घ्यावं लागतं तर ते काम आम्ही दोघं जण करतोय. तर ते काम आम्ही पण अतिशय प्रामाणिकपणे करतोय. ब्लॉग कंटिन्यू त्याला काम चालत नाही तर आपल्याला स्वतःला पण करावं लागतं तर काहीतरी होतं. तर आम्ही स्वतः सुद्धा आता हे सगळं पेमेंट करतो. त्यानंतर तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करा. स्वतः युअर एन्जॉय. तर काही स्मशानभूमीची चांगल्यापैकी साफसफाई झालेली आहे आणि आता आम्ही सर्व आमच्या कॅम्पच्या ठिकाणी चाललो आहे. तेच आहे का. तर मित्रांनो आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने केली. आता बघू आपले गावकरी किती स्वच्छता ठेवतात. आम्हाला आमचं तुम्हाला एवढं सांगणं स्वच्छता बाळा. यायचं आहे तुला ब्लॉगमध्ये. हिला बा हिने काहीच नाही केलंय. ही फक्त उभी होती. काय केलं तू? झाडू मारलाय. तू दिसलीच नाही. मी व्हिडिओ काढले. गेले. हे बघा ही आमची एवढी टीम होती. हे सगळे रस्त्याने चालले उन्हात अनात. दुपारचा 1 वाजता आम्ही इथं चाललेलो आहे. खूप ऊन आहे आणि हे सगळे आमचे अस्त्र घेऊन. तर मित्रांनो आपण स्मशानभूमी साफ करून आता इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये आलोय. आता आपला जेवणाचा कार्यक्रम आहे. तर मित्रांनो आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये आता आपलं जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. एवढा कार्यक्रम झाला तर आपलं लगेच एक सेशन आहे. विद्यार्थ्यांना गायडन्स करायचं आहे आपल्याला. 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना एवढं गायडन्स करून आपण आपल्या कॉलेजकडे रवाना होणार. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. हे बघा ही गणूरमधील जिल्हा परिषद शाळा आहे. इथं मुलांच्या आता ब्रेक झालेला आहे. मुलं सर्व खेळत आहे इथं.